नमोबुद्धाय, जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला कोणी हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. तर विषय खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जीवनात अशी वेळ प्रत्येकावर येते जेव्हा आपलेच लोक साथ सोडतात, मेहनत करूनही यश मिळत नाही आणि मनात एकच प्रश्न येतो, माझ्याच बाबतीत असं का होतं. पण अशाच क्षणी बुद्धांनी सांगितलेला एक विचार आयुष्य बदलून टाकतो. जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जगातील कोणताही मनुष्य हरवू शकत नाही. पहा, बुद्ध काय म्हणतात की जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जगातील कोणताही मनुष्य हरवू शकत नाही. मित्रांनो, आपण आयुष्यभर बाहेरच्या लोकांशी लढत राहतो. कोण काय बोललं, कोणी आपला अपमान केला, कोणी साथ दिली नाही. पण बुद्ध म्हणतात, खरा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनातच असतो. भीती, राग, मत्सर, आळस आणि स्वतःवरचा अविश्वास हेच आपल्या प्रगतीचे सर्वात मोठे अडथळे आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्येक सकाळी उठून स्वतःला सांगता, मी हार मानणार नाही, तेव्हाच तुमचा विजय सुरू होतो. लक्षात ठेवा, झाडाला फळ यायला वेळ लागतो, नदीला समुद्र गाठायला वेळ लागतो आणि माणसाला यशस्वी व्हायला देखील वेळच लागतो. म्हणून संयम ठेवा. आज तुमच्या मेहनतीची थट्टा करणारे लोक उद्या त्याच मेहनतीचं कौतुक करतील. बुद्ध म्हणतात की भूतकाळ बदलता येत नाही. पहा, बुद्ध काय म्हणतात. बुद्ध म्हणतात की भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलेलं नाही, म्हणून वर्तमानात सर्वोत्तम कर्म करा. काल काय झालं याचा विचार करत बसू नका. आज एक पाऊल पुढे टाका. दररोज फक्त 1% स्वतःला सुधारत राहा. एक दिवस असा येईल जेव्हा तुमचं आयुष्यच बदललेलं असेल. लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठं असलं तरी सूर्य पुन्हा उगवतोच. तसंच तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरीही तुमची मेहनत एक दिवस नक्कीच प्रकाश आणेल. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तरी हरकत नाही, पण तुम्ही मात्र स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका, कारण विश्वास ही सर्वात मोठी ताकद असते. जगाकडे खूप काय असतं बोलण्यासाठी, नावं ठेवण्यासाठी, पण लक्षात ठेवा, जग तुमच्याकडे तेव्हाच पाहायला लागतं जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता. म्हणूनच स्वतःशी एक वचन द्या, मी परिस्थितीसमोर झुकणार नाही, मी अपयशाला कधीही घाबरणार नाही, मी लोकांच्या बोलण्यामुळे थांबणार नाही, मी दररोज स्वतःला अधिक मजबूत बनवेन आणि बुद्धांचा हा विचार कायम लक्षात ठेवेन. तुम्ही स्वतःच तुमच्या आयुष्याचे दीप आहात, स्वतःचा मार्ग स्वतः उजळा. जर हा विचार मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. स्वतःवर विजय मिळवा, बाकीचं जग आपोआप जिंकलं जाईल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात प्रत्येकाला यश हवं असतं, पण अपयश स्वीकारायला फार कमी लोक तयार असतात. बुद्ध म्हणतात, दुःख ही शिक्षा नाही तर शिकवण आहे. जे दुःख तुम्हाला आज रडवत आहे तेच दुःख उद्या तुम्हाला इतकं मजबूत बनवेल की कोणतीही परिस्थिती तुम्हाला डगमगू शकणार नाही. कधी कधी आयुष्य आपल्याकडून सर्व काही हिरावून घेतं, कारण ते आपल्याला त्यापेक्षा मोठं काहीतरी देण्यासाठी तयार करत असतं. म्हणून परिस्थितीवर राग करू नका, तिला समजून घ्या, कारण प्रत्येक वादळानंतर आकाश हे स्वच्छ होतंच. लोक तुमच्यावर हसतील, तुमच्या स्वप्नाची थट्टा करतील, तुम्हाला कमी लेखतील, पण बुद्ध काय म्हणतात एकदा नक्की ऐका. बुद्ध म्हणतात की इतरांच्या शब्दापेक्षा तुमची कृती मोठी असली पाहिजे. उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नसते, तुमचं यशच सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून शांत राहा, मेहनत करत राहा आणि वेळेला तुमच्या बाजूने काम करू द्या. आणखी एक सत्य, तुम्ही जितके वर जाल तितके टीका करणारे वाढतील. याचा अर्थ तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात असा नाही, याचा अर्थ तुम्ही पुढे जात आहात. डोंगराच्या शिखरावर पोहोचवणाऱ्यालाच वाऱ्याचा सर्वात मोठा सामना करावा लागतो. लक्षात ठेवा, आज तुमच्याकडे पैसा नसेल, ओळख नसेल, कोणी साथही देत नसेल तरीही निराश होऊ नका, कारण बुद्ध म्हणतात, थेंब थेंब पाण्याने घडाही भरतो. पहा,
थेंब थेंब पाण्याने घडाही भरतो. दररोजची छोटी मेहनत, दररोजचा छोटा बदल आणि दररोजचा सकारात्मक विचार एक दिवस तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. म्हणून आजपासून स्वतःला एकच वचन द्या, मी कोणाशी स्पर्धा करणार नाही. मी कालच्या स्वतःपेक्षा आज चांगला होण्याचा प्रयत्न करेन. कारण खरा विजेता तो नसतो जो इतरांना हरवतो. खरा विजेता तो असतो जो स्वतःच्या भीतीवर, आळशीपणावर आणि नकारात्मक विचारावर विजय मिळवतो. शेवटी एवढंच सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा, संयम ठेवा आणि कर्म करत राहा. योग्य वेळ आली की यश तुमच्याकडे चालत येईल. बुद्धांचा मार्ग म्हणजे चमत्काराचा नाही, तर योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य संयमाचा मार्ग आहे. तर तुम्हाला हा विचार कसा वाटला? अशा सकारात्मक विचारासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.